सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी ही भारतातील फायनान्शियल मार्केटची रेग्युलेटरी अथॉरिटी असून या सेबीमधील विविध पदभरतीच्या अनुषंगाने प्रतिवर्षी वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात। सध्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामधील ऑफिसर ग्रेड ए त्यामध्ये असिस्टंट मॅनेजर, जनरलिस्ट, लीगल, IT, रिसर्च ऑफिसर, लँग्वेज ऑफिसर व इलेक्ट्रिकल इंजिनियर या वेगवेगळ्या 97 पदांच्याकरिताची भरती परीक्षा जाहीर झालेली आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातील भांडवल बाजाराची एक नियंत्रक संस्था असून देशातील स्टॉक एक्सचेंजच्या अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या विविध प्रकारच्या संस्थांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे व त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका पार पाडणारी भारत सरकारची ही एक महत्त्वाची वित्तीय संस्था आहे। या संस्थेमधील नोकरीची संधी म्हणजेच विद्यार्थ्यांच्याकरिता या बँकिंग सेक्टरमधील ॲस्पिरंटकरिता एक पर्वणी असते। आज आपण प्रामुख्याने या सेबीमधील वेगवेगळ्या पदभरतीच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत। सेबीमधील या एकूण 97 पदांच्याकरिताची ही जी भरती परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने असिस्टंट मॅनेजर जनरलिस्ट या कॅटेगरीमध्ये एकूण 62 पदांची भरती केली जाणार आहे। असिस्टंट मॅनेजर लीगलमध्ये 5, IT मधील 24, रिसर्चमधील 2, ऑफिशियल लँग्वेज म्हणजेच राजभाषा अधिकारी म्हणून 2 पदे व इलेक्ट्रिकल इंजिनियरची 2 पदे अशी एकूण 97 पदांची ही भरती आहे। या पदांच्याकरिताची पात्रता आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की जनरलिस्ट या कॅटेगरीकरिता मास्टर डिग्री किंवा PG डिप्लोमा इन एनी डिसिप्लिन और LLB और इंजिनियरिंग डिग्री और चार्टर्ड अकाउंटंट CFA, CS आणि CWA या परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। यापैकी कोणतीही एक पात्रता आपल्याकडे असल्यास आपण या कॅटेगरीमधील असिस्टंट मॅनेजर जनरलिस्ट या कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकतो। दुसरी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर लीगल, यासाठी LLB उत्तीर्ण असणं आवश्यक राहील। असिस्टंट मॅनेजर IT या कॅटेगरीकरिता इंजिनियरिंग डिग्री इन एनी डिसिप्लिन और डिग्री इन एनी डिसिप्लिन प्लस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कम्प्युटर सायन्स और कम्प्युटर ॲप्लिकेशन और IT या प्रकारची शैक्षणिक पात्रता या पदासाठी निर्धारित करण्यात आलेली आहे। असिस्टंट मॅनेजर रिसर्चकरिता ए मास्टर डिग्री और पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ॲटलिस्ट 2 इयर्स डिप्लोमा त्यामध्ये कंप्लीट असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी तो डिप्लोमा हा इकॉनॉमिक्स, कॉमर्स किंवा बिझनेस स्टडीज किंवा रिलेव्हंट सब्जेक्टमधील असणं आवश्यक राहील। ऑफिशियल लँग्वेज ऑफिसरकरिता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश सब्जेक्ट और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, कॉमर्स विथ हिंदी ॲज ए सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल। म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करणारे विद्यार्थी आहेत की ज्यांनी संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्समधून आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे मात्र पदवी लेवलला हिंदी हा एक त्यांचा विषय होता, अशा व्यक्ती असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज याकरिता अप्लाय करू शकतात। या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल इंजिनियरची डिग्री असणारे कॅन्डिडेट्स असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यासाठी अप्लाय करू शकतात। या पदांच्याकरिता देण्यात येणारे रेम्युनरेशन्स, सर्व्हिस कंडिशन्स आणि पे त्याचबरोबर अलाउन्सेस याची माहिती आपण जर त्या ठिकाणी पाहिली तर यामध्ये या पदासाठीचा सुरुवातीचा कालखंड हा प्रोबेशनरी पिरियड असेल, तो 2 वर्षासाठीचा प्रोबेशनरी पिरियड असेल। त्यानंतर त्या कॅन्डिडेटला कायम सेवक म्हणून मान्यता देण्यात येईल। यासाठीचं पे स्केल देण्यात आलेलं आहे की साधारणपणे त्या ठिकाणी 17 वर्षाच्या कालावधीमध्ये हे पे स्केल त्या ठिकाणी A ग्रेड लेवलचं पे स्केल जे आहे हे त्या ठिकाणी कसं असेल हे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी बेनिफिट्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। लिव्ह फेअर कन्सेशन असेल, मेडिकल एक्सपेन्सेस असतील, नॉलेज अपग्रेडेशनसाठी असणारे अलाउन्सेस असतील,
यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस जे इतर एम्प्लॉईला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये दिले जातात त्यामधील काही अलाउन्सेस यामध्ये या असिस्टंट मॅनेजर कॅटेगरीमधील या उमेदवारांच्याकरिता देखील उपलब्ध असतील। या पदाकरिता ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी 31 मार्च 2024 रोजी आपलं वय किमान 18 व कमाल 30 वर्ष असणं आवश्यक आहे। SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे व OBC करिता 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन हे देण्यात आलेलं आहे। याकरिता अप्लाय करण्याकरिता जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीमधील कॅन्डिडेटकरिता 1118 रुपये, SC ST व फिजिकली डिसेबल कॅन्डिडेटकरिता फक्त 118 रुपये इतकी फी चार्ज केली जाईल। या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लास्ट डेट आहे 30 जून 2024। 30 जून अखेर आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। या पदासाठीची फेज 1ची एक्झाम ही 27 जुलैला असेल व फेज 2ची एक्झाम ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी शेड्यूल करण्यात आलेली आहे।